हॅलो डिअर स्टुडंट्स, सर्वांचं कल्पतरू पॅटर्नमध्ये मी अजय गांगणे स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बुद्धिमत्ता चाचणी आणि या ठिकाणी NMS परीक्षेमध्ये जे क्लिष्ट प्रश्न असतात त्या क्लिष्ट प्रश्नामधला एक प्रकार म्हणजे या ठिकाणी वयवारी. तुम्हाला एज रिलेटेड म्हणजे वयावर आधारित प्रश्न या ठिकाणी विचारले जातात. तर हा जो आजचा व्हिडिओ आहे अत्यंत इंटरेस्टिंग होणार आहे. म्हणजे जे क्लिष्ट प्रश्न असतात त्याच्यामध्ये ज्या प्रकारचे प्रश्न विचारले जातात तुम्ही जर पाहिलं तर एक पहिला प्रश्न तुमच्या समोर आपण घेऊया. अद्याप जर आपण कल्पतरू पॅटर्नच्या ऑफिशियल चॅनल जर सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करून घ्या, जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला येतील. जे आपण मॅथमॅटिक्स शिकायलो तेच मॅथमॅटिक्स तेच बुद्धिमत्ता तुम्हाला आगामी येणाऱ्या पोलीस भरतीच्या परीक्षेमध्ये सुद्धा या ठिकाणी बघा, हेच या स्वरूपाचे प्रश्न तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळेल. जेणेकरून आपण ज्या परीक्षेची तयारी करत असतो आहे NMS स्कॉलरशिप शालेय स्तरावर तुम्ही जर चांगल्या प्रकारे जर बघितलं तर याच प्रकारच्या प्रश्न याच प्रकारच्या संकल्पना तुम्हाला या ठिकाणी भविष्यामध्ये शालेय जे काही स्पर्धा परीक्षा आहे त्याच्यामध्ये येते. पहिला प्रश्न तुमच्या या ठिकाणी आहे, अमित आणि रोहित यांच्या वयाचे प्रमाण 3 या ठिकाणी जर पाहिलं तर तुम्हाला 3:4 आहे. जर रोहितचे वय 28 वर्ष असेल तर अमितचे वय किती आहे? विद्यार्थी मित्रांनो, काय म्हणते तुम्हाला, द रेशिओ ऑफ द एजेस ऑफ अमित अँड रोहित इज 3:4 3:4. इफ रोहित एज इज 28 फाइंड द अमित एज. विद्यार्थी मित्रांनो, कन्सेप्ट बघा. पहिला प्रश्न आहे, व्यवस्थित शांतपणे बघा, बाकीचे क्वेश्चन आपल्याला फोडायचे आहे. बघा, तुम्हाला या ठिकाणी 2 व्यक्ती आहेत, एक आहे अमित आणि एक दुसरा या ठिकाणी रोहित. ओके, या दोघांच्या वयांचा तुम्हाला रेशिओ दिला, किती आहे? 3:4. ही गोष्ट लक्षात घ्या, तुम्हाला दोघांच्या वयांचा रेशिओ दिलेला आहे 3:4. आता बघा, याच्यामधलं कोणाचं वय तुम्हाला दिलेलं आहे? तुम्हाला रोहितचं वय दिलेलं आहे. तुम्हाला रोहितचं वय दिलेलं आहे ते आहे 28 वर्ष. मग लिहून टाका, रोहितचं वय किती आहे? 28. आता तुम्ही जर पाहिलं अमित आणि रोहित यांच्या वयाचा रेशिओ 3:4 आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला रोहितचं वय दिलेलं आहे ते आहे 28 वर्ष. मग लक्षात घ्या, रेशिओमध्ये जर पाहिलं तर रोहितचं वय किती आहे? 4 आहे आणि ॲक्च्युअल रोहितचं वय किती आहे? 28. मग या ठिकाणी करायचं काय बाळांनो, तर या ठिकाणी जो 4 दिलेला आहे रोहितचं वय आणि तो ओरिजिनल वय 28, तर याच्यामध्ये समजून घ्यायचं हे 4 युनिट म्हणजेच 28 आहे. 4 युनिट म्हणजेच काय आहे? 28. आपल्याला काढायचं आहे की 3 युनिट म्हणजे किती. तुम्ही जर पाहिलं 28 म्हणजेच किती? 4 युनिट आहे. म्हणजे तुम्ही पहिले एका युनिटची व्हॅल्यू काढा. मग 28ला मी 4 न बघलं, 4 1 4 4 7 28. एका युनिटची व्हॅल्यू किती आहे? 7 आहे. म्हणजे तुम्ही या 3ला जर आता 7 न मल्टिप्लाय केलं तर 7 त्रिक या ठिकाणी 21 भरणार आहे. 21 कुठं आहे? ऑप्शन नंबर 3 मध्ये, सी मध्ये. क्लिअर झालं? जेव्हा तुम्हाला रेशो दिलेला असतो त्याच्यामध्ये रेशिओ मधला एक ॲक्च्युअल व्हॅल्यू तुम्हाला जी दिलेली असेल ती कम्पेअर करायची. व 4 युनिट म्हणजे 28, तर 3 युनिट म्हणजे किती? तर या ठिकाणी 21 होणार आहे. म्हणजे अमितचं वय किती आहे? 21 वर्ष. चला पुढचा प्रश्न काय म्हणते, सोनू आणि मोनू यांच्या एजचा रेशिओ, वयाचा रेशिओ काय? 2:3 आहे. त्याच्यामध्ये कोणाचं वय दिलं? सोनूचं वय दिलेलं आहे. सोनूचं वय दिलेलं आहे 12. म्हणजे तुम्हाला काढायचं आहे मोनूचं वय. सिंपल मध्ये काय होणार, हे 2 युनिट म्हणजे किती व्हायले? 12 व्हायले. मग मला एका युनिटची व्हॅल्यू काढा. मग तुम्ही 12ला 2 न भागलं तर तुम्हाला किती मिळालं? 6. ही एका युनिटची व्हॅल्यू आहे. जर 1 युनिट म्हणजे 6 तर 3 युनिट म्हणजे काय? तर 6 न मल्टिप्लाय 6 त्रिक 18. म्हणजे तुम्हाला या ठिकाणी जे कोणाचं वय विचारलं आपल्याला या ठिकाणी मोनूचं वय, तर मोनूचं वय या ठिकाणी 18 वर्ष आहे. क्लिअर झालं? चला पुढं प्रॅक्टिस करा फास्टमध्ये. आता या प्रकारचे प्रश्न आपल्याला सेकंदामध्ये सोडवायचे आहे. मग सेकंदामध्ये एक सोडत असताना प्रॅक्टिस करायची आहे. सगळे प्रश्न या ठिकाणी सारख्या स्वरूपाचे आहेत. चला काय म्हणते, मीना आहे आणि रीना आहे यांच्या वयाचा रेशिओ 4:5 आहे. कोणाचं वय दिलं? रीनाचं वय 25 दिलेलं आहे. म्हणजेच काय, तुम्ही जर पाहिलं तर 5 युनिट म्हणजे किती? 25 व्हायले. आपल्याला 4 युनिटची व्हॅल्यू काढायची. मग आपण काय करणार, 25ला या 5 न भागलं तुम्हाला मिळालेलं आहे 5. 5 5 25. एका युनिटची व्हॅल्यू किती आहे? 5 आहे. मग एका युनिटची व्हॅल्यू 5 आहे तर 5 चोक 20. या ठिकाणी जे मीना आहे, मीनाचं वय किती आहे? 20 वर्ष आहे. चला क्लिअर झालं? पुढं पटकन चला. आशा आणि निशा, क्या बात आहे. आशा आणि निशा या 2 महिला आहेत. सध्याचे त्यांच्या वयाचा रेशो किती आहे? 7:9.
7:9 त्यांच्या वयाचा रेशो आहे. निशाचं वय आहे म्हणजे 36. म्हणजेच काय, तर रेशोमधली निशाची व्हॅल्यू किती आहे, 9 युनिट. आणि तिचं ॲक्च्युअल वय किती आहे या ठिकाणी 36. म्हणजे 9 युनिट म्हणजेच किती व्हायला 36. एका युनिटची व्हॅल्यू काढा रे. 36ला जर मी 9 भागलं, 9 चौक 36. एका युनिटची व्हॅल्यू किती आहे, 4 आहे. मग या ठिकाणी 7 युनिटची व्हॅल्यू काढायची. 7 चौक 28. ऑप्शनमध्ये या ठिकाणी 28 क्लिअर करा. 28 वर्ष या ठिकाणी आशाचं वय. पुढचा प्रश्न बघा. राहुल आणि प्रियंका दोघं बहीण भाऊ आहे का रे? हो. राहुल आणि प्रियंका या दोघांच्या वयांचा रेशो या ठिकाणी दिलेला आहे 3:5. मग मला सांगा, या ठिकाणी प्रियंकाचं वय दिलेलं आहे तुम्हाला 20 वर्ष. म्हणजेच काय, तर तुम्हाला हे 5 युनिट म्हणजे 20 आहे. मग एका युनिटची व्हॅल्यू काढा. 20ला 5 भागा, तर मला 5 चौक 20. एका युनिटची व्हॅल्यू किती आहे, 4. मग मला 3 युनिटची व्हॅल्यू काढायची. 3 चौक किती होणार आहे, 12. ऑप्शन नंबर या ठिकाणी बी, 12 वर्ष. राहुलचं वय किती वर्ष आहे, 12 वर्ष. चला पुढचा प्रश्न. चला, 2 भावांच्या वयाचे प्रमाण. आता 2 भाऊ माहित नाही कोणते आहे, आपण घेऊ अजय विजय. अजय आणि विजय. अजय आणि विजय हे 2 भाऊ आहेत. त्यांच्या वयाचा रेशो दिलेला आहे तुम्हाला 5:7, 5:7. जर मोठा भाऊ 35 वर्षाचा आहे, आता त्याला मोठा कोण सॉरी तुम्हाला त्याला मोठा कोण लहाना कोण ओळखायचा आहे. मग मोठा कोण ठरवणार, 5 युनिटवाला असेल की 7 युनिटवाला? 7 युनिटवाला मोठा असेल. म्हणजे या ठिकाणी 35. म्हणजे 7 युनिट म्हणजेच 35. तुम्हाला पहिली एका युनिटची व्हॅल्यू काढायची आहे. मग 35ला मी 7 भागितलं, 7×5 35. एका युनिटची व्हॅल्यू किती आलेली आहे, 5. मग या ठिकाणी याला 5 मल्टिप्लाय केलं तर उत्तर यायला 25 वर्ष. अजयचं वय किती वर्ष आहे रे, 25 वर्ष. ऑप्शन क्रमांक डी. क्लिअर व्हायला. चला, इथे तुम्हाला ठरवायचं आहे लहान कोणता मोठा कोणता. तुम्ही या ठिकाणी 35 वर्ष 5च्या युनिटच्या दर ठेवलं तर तुमचं या ठिकाणी कार्यक्रम व्हायला. पुढे चला. वडील आणि मुलगा म्हणजे फादर आणि सन आहे. वडील आणि मुलगा यांचा वयाचा रेशो आहे 4:1. चला, वडिलांचं वय 44 वर्ष आहे. मग इथे लिहिणार मी. आता बघा या ठिकाणी 4 युनिट म्हणजे 44 व्हायले. तर हे 1 युनिट म्हणजे किती, म्हणजे या ठिकाणी जर पाहिलं 44ला मी 4 भागलं तर 4 11 44. तर एका युनिटची व्हॅल्यू किती आली रे, 11 येईल. मग 11×1 11. म्हणजे त्या मुलाचं वय किती वर्ष असेल, 11 वर्ष असेल. चला पुढचा प्रश्न. सीमा आणि नीमा. क्या बात आहे. सीमा आणि नीमा यांच्या वयाचं प्रमाण आहे 5:8. चला, तुम्हाला वय कोणाचं दिलं, नीमाचं वय दिलेलं आहे 32. म्हणजे हे 8 युनिट म्हणजे किती होणार आहे, 32. तुम्ही पहिले एका युनिटची व्हॅल्यू काढा. 8 भागितलं तर एका युनिटची व्हॅल्यू 8 चौक 32. एका युनिटची व्हॅल्यू किती आहे, 4. मग या ठिकाणी 5ला मी किती मल्टिप्लाय करणार, 4 4 5 चौक किती व्हायलं, 20. 20 कुठं आहे ऑप्शनमध्ये, ऑप्शन नंबर सी. क्लिअर झालं. चला, सीमाचं वय किती आहे रे, 20 वर्ष. पुढे चला. शिक्षक आणि विद्यार्थी, टीचर आणि स्टुडंट. शिक्षक आणि विद्यार्थी यांच्या वयाचं जे प्रमाण आहे, रेशो आहे त्यांच्या दोघांच्या एजचा, तो आहे 7:2. म्हणजे 7:2 आहे. विद्यार्थ्याचे वय आज 10 वर्ष आहे म्हणते. म्हणजेच 2 युनिटची व्हॅल्यू जर या ठिकाणी 10 असेल तर तुम्ही 10ला 2 भागा, तुम्हाला या ठिकाणी एका युनिटची व्हॅल्यू मिळते 5. मग शिक्षकाचं वय किती असेल, मल्टिप्लाय 5×7 35 वर्षे शिक्षकांचं वय असेल. ऑप्शन क्रमांक सी. त्याला स्पीड बघा, स्पीड. नेक्स्ट क्वेश्चन. रोहन आणि मोहन. रोहन आणि मोहन यांच्या वयाचं प्रमाण आहे 9:10. 9:10 आहे दोघांच्या वयाचं. मोहनचं एज आहे 50. मोहनचं एज आहे 50. मोहनचं एज आहे 50. चला, म्हणजेच 10 युनिट म्हणजे 50. 50ला 10 मी भागलं, उत्तर किती आलं रे, 5 आलं. एका युनिटची व्हॅल्यू 5 आहे. तुम्हाला काढायची आहे 9 युनिट वय कोणाचं आहे, रोहनचं. मग एका युनिटची व्हॅल्यू 5 आहे, तर 9 युनिटची 5 9 किती होणार, 45 होणार. ऑप्शन क्रमांक सी या प्रकारे. क्लिअर. विद्यार्थी मित्रांनो, आज एक बेस्ट कन्सेप्ट बघितला. जे बुद्धिमत्ता चाचणीमधील जे क्लिष्ट प्रश्न असतात, त्या क्लिष्ट प्रश्नामध्ये अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला प्रिव्हियस इयरमध्ये NMS परीक्षेत विचारले गेलेले आहेत.
अशाच प्रकारचे भन्नाट व्हिडिओ आपण या ठिकाणी आता डेली अपलोड करणार आहोत. दररोज 1-1, 2-2, 3-3 कन्सेप्टवरचे व्हिडिओ आपल्या या चॅनलवर तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळेल. म्हणजे एका व्हिडिओमध्ये एक कन्सेप्ट लपलेली आहे. तुम्हाला या ठिकाणी NMS परीक्षेमध्ये 1-1 मार्क या ठिकाणी गोळा करायचा आहे आणि या एका मार्कापासून तुम्हाला तुमचा स्कोअर चांगला अपडेट करायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो 100+ स्कोअर करायचा आहे. त्याचबरोबर ॲक्च्युली आपल्याला 180 परीक्षेचे पेपराची प्रश्नांची तयारी करायची आहे पेपरमध्ये. परंतु तो टप्पा जर गाठायचा असेल तर 2 गोष्टीवर काम करावं लागते. पहिला प्रश्न म्हणजे या ठिकाणी तुम्हाला तुमच्या सगळ्या संकल्पना स्पष्ट असल्या पाहिजे. दुसरा प्रश्न म्हणजे या ठिकाणी तुम्हाला टाइम मॅनेजमेंट कळालं पाहिजे. आपण आता 10 प्रश्न घेतले. 10 प्रश्नासाठी ज्या स्पीडनं मी या ठिकाणी गेलो त्या स्पीडला तुम्हाला मॅच करायचा आहे. सगळा खेळ NMS परीक्षेमध्ये तुम्हाला स्पीडचा आहे. मी मागच्या 10 वर्षापासून NMS परीक्षेची तयारी या ठिकाणी आमच्या पुसद सिटीमध्ये करून घेतो विद्यार्थ्यांची. सगळ्या विद्यार्थी पेपरची तयारी करतात. पेपरमध्ये त्या विद्यार्थ्यांना सगळ्यात महत्त्वाचा जो या ठिकाणी त्यांचा ड्रॉबॅक निघत आहे किंवा या ठिकाणी की ओव्हर कॉन्फिडन्स. विद्यार्थी आम्हाला येते, पण सगळा खेळ असतो प्रॅक्टिसचा, की विद्यार्थी प्रॅक्टिस किती करतात. तर याच्यामध्ये सगळा खेळ सेकंदाचा आहे, मिनिटाचा आहे. तुम्हाला सेकंदाचं कॅल्क्युलेशन ठेवावं लागतं, तुम्हाला मिनिटाचं कॅल्क्युलेशन ठेवावं लागतं. तर तुम्हाला प्रत्येक प्रश्न सोडवायला या ठिकाणी सोपं जाईल. जेवढा स्पीड असेल तेवढा पेपर चांगल्या प्रकारे जाईल, तेवढ्या चांगल्या प्रकारे तुम्हाला मार्किंग घेता येईल. बरेच अर्धे तर विद्यार्थी या ठिकाणी त्यांना प्रश्नच सॉल्व्ह होत नाही. 90 पैकी 30-40 वर थांबतात. काही विद्यार्थी 50 वर जाऊन थांबतात. 40 प्रश्न विद्यार्थ्यांचे सोडवणं बाकी असते. हा खेळ कुठे संपला? या ठिकाणी विद्यार्थ्यांनी प्रॅक्टिस न केल्यामुळे हा खेळ संपतो. म्हणून आपल्याला या खेळामध्ये टिकून राहायचं आहे. मग टिकून राहायचं आहे, तयारी करायची आहे, तर यशाच्या दिशेने जायचं आहे. तर कल्पतरू पॅटर्न तुमच्यासाठी या ठिकाणी ही जबाबदारी घेते. तुम्ही कल्पतरू पॅटर्नच्या सोबत राहा. आम्ही तुम्हाला या ठिकाणी यशाकडे मार्गक्रमण करायला मदत करू. धन्यवाद.